खबर महाराष्ट्र की बुल्ढाना से है, जहां संत श्री गजानन महाराज के पालकी समारोह के लिए तैयार की गई पालकी सड़क की गंभीर स्थिति को देखते हुए शिवसेना के विधायक सिद्धार्थ खरात ने सरकार को चेतावनी दी है कि अगर 2 जून तक सड़क की मरम्मत नहीं की गई तो वे गंभीर जन आंदोलन शुरू करेंगे। पालकी मार्ग का निरीक्षण करने के बाद मीडिया से बात करते हुए खरात ने कहा कि इस काम करने का 2017 में श्री हरि कंस्ट्रक्शन कंपनी को दिया गया था। ये काम करीब 4000 करोड़ की बजट में अपेक्षित गुणवत्ता के साथ पूरा हो जाना चाहिए था, लेकिन कंपनी द्वारा आंशिक रूप से काम छोड़ने के कारण काम दूसरे ठेकेदार को सौंप दिया गया। दुर्भाग्य से उन्होंने भी खराब काम किया। 34 किलोमीटर लंबे पालकी मार्ग में जगह जगह गहरी दरारें हैं। इन दरारों के कारण कई बार दोपहिया वाहन चालक दुर्घटनाग्रस्त हो चुके हैं और कुछ विकलांग भी हो चुके हैं। अशा 2 भागामध्ये 34 किलोमीटरचा पालखी मार्ग रस्ता गेलेला आहे। 2017 मध्ये या कामाचा कंत्राट देण्यात आलं होतं आणि याच्यासाठी 400 कोटीचा निधी खर्च झालेला आहे इस्टिमेटनुसार। परंतु जो श्रीहरी कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम दिलं होतं त्या कंपनीने हे काम पूर्ण केलं नाही। त्यांनी दुसरा कॉन्ट्रॅक्टरला सबलेट केलं, त्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी पण काम केलेलं नाही आणि कसं बसं जे काम झालेलं आहे तुम्ही बघत आहात। 3 इंच ते 8 इंच, कुठे 5 इंच, कुठे 6 इंच अशा मोठमोठ्या भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत। माझ्या मतदारसंघातील अनेक जे काही दुचाकीवर जाणारे बांधव आहेत त्या ठिकाणी त्यांचे ॲक्सिडेंट होऊन पडलेले आहेत। गाड्यासुद्धा त्याच्यामध्ये जाऊन हेलकावे खातात आणि मोठी ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि काही ॲक्सिडेंट होण्याची शक्यतासुद्धा आहे। 2 जूनपासून पालखी मार्गावरून वारकरी जाणार आहेत पंढरपूरला। अशावेळी हा जो रस्त्याची गाळण उडालेली आहे त्यामुळं जे काही आता वारकरी कसे जातील याची आम्हाला चिंता पडलेली आहे आणि म्हणून मी या निमित्तानं सरकारला विनंती करतो की 2 जूनच्या आत हे जे काही गाळण उडाली रस्त्यामध्ये भेगा पडल्या आहेत त्याचं काम तुम्ही ताबडतोब पूर्णत्वास न्यावं, दुसरा कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करावं आणि 8 ते 10 दिवसाच्या आत हे काम जे आहे रिपेअर्स करावं आणि हा रस्ता सुस्थितीत करावा। तसंच हे ज्यांनी कोणी हा रस्ता केला नाही आणि ज्यांनी कोणी इस्टिमेटनुसार कामं केले नाहीत त्या कंत्राटदारावरती त्यांना काळ्या यादीत टाकावं, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा। ज्यांनी सुपरविजन व्यवस्थित केलं नाही त्यांच्यावरती सुद्धा विभागीय चौकशी आणि FIR सारखे मोठे गंभीर गुन्हे दाखल करावेत, अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने करतो आहे। काय इशारा आहे सरकारला? काय इशारा असतो? नाही, सरकारचं तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो रस्ता झाला तो 2017 मध्ये झालेला आहे। तुम्हाला माहिती 2017 मध्ये कोण MSRDCचं मंत्री होतं? त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते, बरोबर आहे? त्यावेळेस ते MSRDCचे मंत्री होते, नंतर मुख्यमंत्री झाले आणि आता उपमुख्यमंत्री आहे। त्यावेळपासून म्हणजे जवळपास 10 वर्ष झाले या एकाच माणसाकडे MSRDCचा कारभार आहे आणि तुम्ही बघितलं असेल त्यांची मोडस ऑपरेंडी आहे ती अशीच आहे। वारकऱ्यांच्या नावानं पालखी मार्गाचा रस्ता काढायचा, 400 कोटीची जी कामं केली त्याच्यामध्ये अशा प्रकारचे अर्धवट त्या रस्त्याची गाळण उडवायची, त्याच्याकडून भरपूर कमिशन घ्यायचं आणि सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करायच्या, वारकऱ्याच्या नावानं गळा काढायचा, मी वारकऱ्यांचा माणूस आहे म्हणायचं आणि वारकऱ्यांचा जो मार्ग आहे त्या मार्ग असा निकृष्ट दर्जाचा खराब करायचा। ही जी काही बीज आहेत ही गद्दारीची बीज आहेत। ही गद्दारीकडे जाणारा हा रस्ता आहे, ही त्याची मुळं आहेत ना, जी गद्दारीकडे जाणारी मुळं आहेत। तुम्ही जी गद्दारी झाली याची कारण हे आहेत, कारण मोठमोठी रस्ते करायची, पायाभूत सुविधाच्या नावावरती कमिशन घ्यायचं आणि ती कामं अर्धवट सोडायची, पैसा कमवायचा आणि आमदार फोडायचे आणि उद्धव साहेबांसारख्या आमच्या नेत्याला अडचणीत आणायचं असं काम या एका मंत्र्यांनी केलं आहे। मी त्यांना आवाहन करतो की 2 जूनच्या आत जर ही कामं पूर्ण झाली नाही तर मी स्वतः आमदार, वारकरी आणि इथला जो काही आमचा कार्यकर्ता वर्ग आहे त्यांना सोबत घेऊन या रस्त्यावरती ठिय्या मांडणार आहे आणि या ठिकाणी मोठं जन आंदोलन आम्ही उभारणार आहोत आणि याची जबाबदारी उद्या जर समजा याच्यामध्ये काही त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप आलं तर याची जबाबदारी आताचे उपमुख्यमंत्री MSRDCचे मंत्री यांच्यावर राहील। हा माझा या निमित्ताने इशारा आहे।